नमस्कार शेतकरी मित्र हो. आम्ही वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कोयाली बुद्रुक या ठिकाणी आलेलो आहे. तर अनेक दिवस काही महिने ते आग्रह करतात की आमच्या शेतीला व्हिजिट करा आणि प्रत्यक्षात आलेलं जे उत्पादन आहे, हळदीचं पीक आहे, ते प्रत्यक्षात येऊन पहा. तर आज योग आलेला आहे. तर आपण या प्लॉटला व्हिजिट दिलं आहे, जिथे मल्टीप्लायरचा वापर करण्यात आला होता हळदीच्या पिकासाठी. तर आपण प्रत्यक्षात शेतकरी बंधूंकडनं जाणून घेऊ की काय बदल झाला आहे, कसं उत्पादन वगैरे आलेलं आहे त्यांचं. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार सर. सर आपला परिचय. सर मी माधव लोडजी विसडे, राहणार कोयाली बुद्रुक, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तुम्हाला मल्टीप्लायरचं मार्गदर्शन कोणी केलं होतं? बंडू विसडे आणि गणेश विसडे, संदीप विसडे आणि गणेश विसडे. ओके. तर मी आता पाहिलं आहे तर हळदीचा प्लॉट खूप हिरवागार दिसत आहे, उंची छान आहे. त्यानंतर हळदीच्या पानांची संख्या पण रुंद आहे. पण सरांचं असं म्हणणं आहे की जो हळदीला जो माल लागलेला आहे, हां, कांडी लागली. जी कांडी लागलेली आहे, त्या संदर्भात त्यांचा आग्रह होता. तर मी प्रत्यक्षात बघतोय. सर दाखवा कांडी किती लागली तुमच्या हळदीला. बापरे. हे बघा सर, आता याची संख्या मोजतोय सर मी. ओके सर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 19 20 म्हणजे 21 कांड्या लागलेल्या आहेत 21 कांड्या लागलेल्या आहे सर. हळदीला. सर तुम्ही या प्रोडक्शनसाठी किती महिना मल्टीप्लायर वापर केलेला आहे? याचं मी दर महिन्याला एक एक वेळ टाकलं सर, कारण की आतापर्यंत मी 3दा मल्टीप्लायर टाकलं. ओके. म्हणजे किती किलो वापरलं सर? तर मी प्रत्येक वेळेस समजा 2-2 किलो वापरलं तर 6 किलो मी मल्टीप्लायर वापरलेलं आहे. ओके. तर आता माझं पीक हे 5.5 ते 6 महिन्याचं पीक आहे. ओके सर. तर 6 महिन्याचं पीक असं दिसेल सर, ज्यावेळेस लोकांच्या हळदी काढा येतात ओके सर. तशी हळद माझी सध्या आता आहे. हिचे 2.5 ते 3.5 महिने अजून बाकी राहिलेले तर. पण तुम्हाला मल्टीप्लायरबद्दल काय म्हणावं असं वाटतं? एकच म्हणायचं आहे की जी हळद समजा 10 महिन्याची आहे, ती माझी हळद फक्त 5.5 महिन्याचीच आहे. जे 10 महिन्याने पीक होणार आहे ते 5.5 महिन्यातच तेवढी जाडी झालेली आहे सर त्याची. अजून त्याचे 2.5 महिने बाकी राहिले, तर 2.5 महिन्यात तुम्ही बी सांगा आता की ही कांडी केवढी होईल. ओके. बरोबर आहे तुमचं. मग तुम्हाला असं काय वाटतं की तुमचं गेल्या वर्षीच्या उत्पादनाच्या तुलनेत ह्या वर्षी उत्पादन गेल्या वाढेल? वर्षीच्या उत्पन्नात तुलनेत माझी हळद ही कमीत कमी 40% उत्पन्न वाढणार सर माझं. तुम्ही मल्टीप्लायरबद्दल इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता? मी एकच सल्ला देणार, कमी खर्चात जास्त उत्पन्न जर घ्यायचं असेल शेतकऱ्याला हळदीसाठी, तर मल्टीप्लायरचा वापर पहिल्यापासून जर 20 दिवसात जर केला तर याच्यावर तर मी छान पीक येणार आहे सर. ओके. तर शेतकरी बंधू हो, आपण सांगत असतो की जर मल्टीप्लायर वापरायचं असेल तर पहिल्या वर्षी तुम्हाला उत्पादन 30 ते 40%, 50% येतं आणि उत्पादन खर्च कमी येतो. आता शेतकरी बंधूंनी हळदीसाठी 6 महिनेच फक्त मल्टीप्लायर वापरलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे, दावा आहे की उत्पादन त्यांचं जवळजवळ 40% पेक्षा जास्त येईल. म्हणजे दावा खरा आहे. सर तुम्ही मल्टीप्लायर वापराबद्दल खुश आहात? एकदम खुश आहे सर, कारण की ही समोर क्वालिटी दिसायला लागली आता मला. इतके दिवस मी हळद उपटली नव्हती, पण आज म्हटलं सगळ्यात देखत उपटून दाखवा हळद. त्याच्यामुळे मी पूर्ण हळदीचं एक झाड उपटलेलं आहे. तर एका झाडाला माझ्या 21 कांडी लागलेली आहे. हे ओके. बघा. ओके सर. ओके. धन्यवाद सर. आणि याला एकच टर्म आहे सर, एकाच टर्मला कमीत कमी 6 ते 7 फुटू येते याला. ओके. जबरदस्त जबरदस्त. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला कमी खर्चामध्ये जर उत्पादन घ्यायचं असेल तर मल्टीप्लायरचा नक्कीच वापर करा. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर.